मित्रांनो, आजचा रविवार आणि आज रविवारी स्पेशल कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये कर्नाळा फोर्टच्या ट्रेकिंगसाठी निघालो आहे आणि अचानक निघाल्यामुळं कोणतीही तयारी नाही, स्लीपर घालून सध्या हा ट्रेक चालू आहे। पाहूया, सुरुवात झाली आहे 10 वाजता, किती यशस्वी होतं आहे। ट्रेकला जाताना स्लीपरने जाणं शक्यतो टाळा, कारण पाय घसरून काही मोठी दुखापत होऊ शकते। तर आता अचानक जाणं ठरल्यामुळं आपला प्रयत्न चालू आहे। लेट अस सी काय जमणार का। अर्धा तर जमूल आहे की अजून काय जमवायचं आहे। दीदी जमणार का। जमणार म्हणालेत, चेहऱ्यावरून वाटत नाही, बघूया। 1 तासाचा ट्रेक झालेला आहे आणि 1 तासानंतर 8 पैकी 6 जण पुढे आलेले, दोघे मागे आहेत अर्ध्या तासाच्या गॅपवर। आणि आता हा झूम केल्यावर जो समोर मोठा डोंगर दिसणार आहे, डोंगराचा कडा, त्या कड्यापर्यंत आपल्याला जायचं आहे। साधारण उंची अजूनही बरीच आहे। लेट अस सी 6 पैकी किती जण यशस्वी होत आहेत। 8 जणांनी सुरुवात केली होती, 6 1 तासानंतरही अजून ताजेतावाने, बघूया। पृथ्वी पृथ्वी प्रवेशद्वारापासून इथे येण्यासाठी 1.5 तासाचा प्रवास करावा लागतो, त्यामुळे शक्यतो सकाळी सुरुवात करा। तर झूम केल्यावर तुमच्या लक्षात येईल, मुलं चालत आहेत ती सगळी दिसतील तुम्हाला। JNPTच्या शिवसमर्थ स्मारकातून कर्नाळा फोर्टचा फोटो घेतला होता आणि आता तो फोर्ट दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्यक्ष दृष्टिक्षेपात आलेला आहे। चला बघूया। बरोबर समकक्ष हा झेंडा आहे, ह्या झेंड्यापर्यंत आमचं टार्गेट आहे। 8 लोकांनी सुरुवात केलेली आणि आता फायनली मी 1, चिक्कू 2, साई 3, आर्या 4, कविता 5, 8 मधले 3 बाद, 5 नॉट आउट। चलो, प्रवेशद्वारावर सुरुवात केल्यावर आपल्याला लक्षात येत नाही की तब्बल 1.5-2 तास चालल्यानंतर गडाचा हा लुक, हा व्ह्यू आपल्याला मिळणार आहे। 1.5 तास चालल्यानंतर अखेर आम्ही गड किल्ल्याची मोहीम फत्ते केलेली आणि शेवटचे 3 शिलेदार मावळे, आर्या कोकटे, चिक्कूचं नाव काय, आदर्श, तिसरा लास्ट कविता। मित्रांनो, शेवटी आपण जेव्हा कर्नाळा फोर्टचं ट्रेकिंग करतो तेव्हा मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर तो जो रस्त्यावरून किंवा इतर ठिकाणाहून जो सुळका दिसतो त्याचं दर्शन आपल्याला होतं। हा तो प्रसिद्ध सुळका जो कर्नाळा फोर्टवर आपल्याला दिमाखात उभा दिसतो। फायनली तब्बल 2 तासाच्या ट्रेकनंतर आजचा हा ट्रेक सफल संपूर्ण। हा जो आपण मगाशी सुळका बघितला, त्या सुळक्याच्या बरोबर खाली ही अशी पाण्याची टाकी केलेली आहे। त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी अशी नैसर्गिक टाकी अशी जागोजागी या सुळक्याच्या बरोबर खालीच अशी पाण्याची टाकी केलेली आहे। एक पाणी साठवण्याचा अतिशय उत्तम नमुना आपल्याला वर आल्यावर पाहायला मिळतो। मित्रांनो, हा मागे जो टॉपचा सुळका दिसतोय, हा फोर्टवरचा अंतिम टप्पा। तुम्हाला माहीत आहे, 8 जणांनी आम्ही सुरुवात केली होती आणि सुरुवात केल्यानंतर मी आणि माझ्यासमोर कविता, पृथ्वीराज, आदर्श असे आम्ही 4 जण अंतिम टप्प्यापर्यंत पोचलो आहे आणि शेवटचा स्कोर आहे 4 बाद 4 नाबाद। थँक्यू।